सध्या आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये बरेच सारे चेंजेस आलेले आहेत, त्यामुळे सगळेच खूप गोंधळून गेलेले आहेत। म्हणून आम्ही विचार केला की या व्हिडिओमध्ये आपण इथल्या शिक्षण पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवूया। इथली शिक्षण पद्धती कशी होती पूर्वी आणि त्यामध्ये कधी चेंजेस आले, त्याचं रिझन काय होतं, त्याचे फायदे इथल्या लोकांना किंवा इथल्या मुलांना कसे झाले आणि एंडला आपण कंपॅरिझन करूया की आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि इथल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हेलो एव्हरीवन, मुक्काम पोस्ट युरोप या चॅनल मध्ये मी दीप्ती पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग आता वळूया विषयाकडे। आम्ही स्वतः इथे नॉर्वे मध्ये राहत असल्या कारणामुळे या व्हिडिओ मधील जी इन्फॉर्मेशन असेल ती स्पेसिफिकली नॉर्वेची एज्युकेशन सिस्टम याबद्दलची असते। तर इथे सुद्धा पूर्वी प्रायव्हेटायझेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं। प्रायव्हेटायझेशन वाढल्यामुळे कॉस्ट ऑफ एज्युकेशन ही खूप वाढते, पण एका पॉइंट नंतर गव्हर्नमेंटला समजलं की बिकॉज ऑफ प्रायव्हेटायझेशन कॉस्ट ऑफ एज्युकेशन खूप वाढत असल्यामुळे काहीतरी नक्कीच केलं पाहिजे। साधारण साल 2000 मध्ये त्यांनी सगळ्याच प्रायव्हेट स्कूल्स बंद केल्या आणि सुरू ठेवल्या त्या म्हणजे फक्त पब्लिक स्कूल्स। आणि पब्लिक स्कूल्स मध्ये त्यांनी दोन मेजर चेंजेस आणले, ते म्हणजे झिरो फीस आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन इन ऑल द पब्लिक स्कूल्स ही सेम ठेवली। त्यामुळे पेरेंट्सना या गोष्टीची काळजी नव्हती की आपल्या मुलाला चांगली स्कूल मिळते की नाही, त्याला चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळतंय की नाही, या गोष्टीची चिंता पेरेंट्सना नसते। अजून एक म्हणजे इकडे शिक्षण हे त्यांच्या नॅशनल लँग्वेज म्हणजे नॉर्वेजियन लँग्वेज मध्ये देणं प्रेफर करतात। सगळ्या पब्लिक स्कूल्स मध्ये फक्त आणि फक्त नॉर्वेजियन लँग्वेजेस यूज केली जाते, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की मुलं आपल्या मदर टंग मध्ये किंवा आपल्या लँग्वेज मध्ये जास्त बेटर अंडरस्टँड करतात आणि बेटर वे मध्ये लर्न करतात। मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये एखाद दुसरी स्कूल ही इंटरनॅशनल नक्कीच आहे, जिथे लँग्वेज ऑफ टीचिंग इज इंग्लिश, पण ही स्कूल ही फक्त इंटरनॅशनल एम्प्लॉईज जे असतात ट्रॅव्हल करतात त्यांच्या मुलांसाठीच फक्त आहे। नॉर्वेमध्ये बेसिक एज्युकेशन म्हणजे हायस्कूल पर्यंतचं जे एज्युकेशन असतं, जसं आपलं 11वी 12वी पर्यंतचं एज्युकेशन हे 4 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे। फर्स्ट इज किंडरगार्टन, किंडरगार्टन नंतर येतं प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल आणि मग येते हायस्कूल। आता आपण बघूया हे सगळे डिफरंट स्टेजेस ऑफ स्कूल आणि इथे नॉर्वेजियन मध्ये त्या स्कूल्सना काय म्हणतात ते। सुरुवात करूया किंडरगार्टन पासून। किंडरगार्टनला नॉर्वेजियन मध्ये म्हणतात बार्नेहागे। बार्ने म्हणजे किड्स किंवा चाइल्ड आणि हागे म्हणजे गार्डन। तर हे दोन वर्ड्स जॉईन करून बार्नेहागे असा शब्द त्यांनी तयार केला आहे। आणि किंडरगार्टन मध्ये जनरली मुलं 1 वर्षापासून 6 वर्षापर्यंत जातात। कंपल्शन हे फक्त 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच आहे, म्हणजे तुमच्याकडे तो ऑप्शन आहे की मुलं 2 किंवा 3 वर्षापर्यंत किंडरगार्टनला नाही गेले तरी चालतील, पण मोस्ट ऑफ द पीपल इथे वर्किंग असल्यामुळे 1 वर्ष कंप्लीट झाल्याबरोबरच मुलं किंडरगार्टन जॉईन करतात। आणि किंडरगार्टनचं इथल्या किंडरगार्टनचं सांगायचं म्हणजे इथे अप टिल द एज ऑफ 6 ते लोक मुलांच्या हातात पेन्सिल सुद्धा देत नाहीत। हो, किंडरगार्टन मध्ये नॉर्वे मधल्या किंडरगार्टन मध्ये अजिबात अभ्यास नसतो। अभ्यास ॲज इन पुस्तकी अभ्यास नसतो। ते लोक नेचर सोबत जास्त एक्सप्लोर करतात, सोशलाइज होतात, फ्रेंड्स सोबत जास्त टाइम घालवतात, हायकिंग करतात। इथे तुम्हाला माहीतच असेल की इथे स्नो असतो, त्यामुळे स्नो मध्ये सुद्धा -18 पर्यंत जर कधी टेम्परेचर जातो, त्या टेम्परेचरला सुद्धा मुलं वरती माउंटेन हायकिंग करतात। नेचर बरोबर ते जास्त इन्वॉल्व्ड असतात। पटेटोज ग्रो करणं किंवा छोटे छोटे रास्पबेरीज, ब्लूबेरीज कलेक्ट करून ते खाणं, हे सगळं एक्सप्लोर करण्यामध्ये ते लोक या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याच्या वरती ते जास्त फोकस देतात।
नॉर्वेचं वेदर हे थोडं हार्श आणि चॅलेंजिंग असल्यामुळे बार्नेहागेचा हा मेन फोकस असतो ते म्हणजे मुलांना वेदर सोबत ऍडजस्ट करायला शिकवणं. वेदर कसाही असो, थंडी असो, बर्फ असो, पावसाळा असो, तरी सुद्धा मुलांनी त्या वेदर मध्ये ऍडजस्ट करून खेळलं पाहिजे, बाहेर नेचर सोबत एन्जॉय केलं पाहिजे. ह्या गोष्टीवरती ते लोक जास्त भर देतात. किंडरगार्टन कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज येते ती म्हणजे प्रायमरी स्कूलची. प्रायमरी स्कूलला नॉर्वेजियन मध्ये म्हणतात बार्नेस्कुलन. तर बार्नेस्कुलन हे जनरली मुलं स्टार्ट करतात ऍट द एज ऑफ 6. एखादं मूल जेव्हा 6 वर्ष कंप्लीट करतो त्यावेळेस ही गेट्स एन ऍडमिशन टू वन ऑफ द बार्नेस्कुलन. इथे सुद्धा इनिशियली खूप रिलॅक्स्ड असतं. स्टडीज असं थिअरिटिकल स्टडीज ही जास्त नसते. बार्नेस्कुलन मध्ये इनिशियली जो जास्त भर दिला जातो तो म्हणजे नॉर्वेजियन लँग्वेज वरती. नॉर्वेजियन लँग्वेज मधलं ग्रामर, स्पेलिंग्स, रीडिंग ह्या सगळ्या गोष्टी इनिशियली जास्त शिकवल्या जातात. लँग्वेज सोबतच मॅथमॅटिक्स सुद्धा ते लोक शिकवायला सुरुवात करतात. स्कूल आवर्स हे खूप कमी असतात, म्हणजे 3 to 4 आवर्स ऑफ स्कूल असतं. त्यामध्ये पण लेक्चर्स हे कमी असतात आणि बाहेरील ऍक्टिव्हिटीज जास्त असतात. त्यानंतर इनिशियली जसं ग्रेड्स वाढत जातात त्याप्रमाणे 1 by 1 ते लोक सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस करत जातात, लाईक सायन्स, जिओग्राफी एटसेट्रा एटसेट्रा. 2 खूपच इम्पॉर्टंट गोष्टी ह्या स्टेज ऑफ एज्युकेशनच्या म्हणजे इथे होमवर्क नसतो आणि इथे टेस्ट किंवा एक्झाम्स नसतात. टेस्ट इनफॅक्ट घेतल्या त्यांनी तरी इतक्या सिरियसली किंवा घरी इन्फॉर्म करून पेरेंट्सनी त्यांची तयारी करून घ्यावी अशी सगळी त्यांची अपेक्षा नसते. रॅन्डम स्कूलमध्ये टेस्ट घेतात आणि जस्ट ॲज अ इन्फॉर्मेशन पेरेंट्सना फक्त इन्फॉर्म करतात की तुमचं मूल हे या गोष्टी यावर्षी शिकलंय किंवा या ह्याच्यामध्ये त्याने प्रोग्रेस केलाय किंवा या ह्याच्यामध्ये तो थोडा वीक वाटतोय, बट वी आर वर्किंग ऑन इट. म्हणजे पेरेंट्सना स्वतःहून घरी त्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स घालून शिकवायची गरज लागत नाही. आणि इथे कोचिंग क्लासेस सुद्धा नाहीयेत. जे काही शिक्षण असतं ते टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते लोक स्कूलमध्येच सगळं काही करून घेतात. प्रायमरी स्कूल कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज असते ती म्हणजे सेकंडरी स्कूलची, फ्रॉम स्टँडर्ड 8 to 10th. सेकंडरी स्कूलला नॉर्वेजियन लँग्वेज मध्ये म्हणतात उंगडम स्कूल आहे. उंगडम म्हणजे यंग, म्हणजे यंग लोकांची स्कूल. इथे एज्युकेशन थोडं स्ट्रिक्ट होत जातं. नंबर ऑफ टेस्ट, लेक्चर्स हे थोडे वाढलेले असतात. या स्टँडर्ड मध्ये मुलांना इलेक्टिव्ह चूज करायचा ऑप्शन असतो. अलॉंग विथ इलेक्टिव्ह त्यांना एखादी फॉरेन लँग्वेज सुद्धा शिकता येते. इथे त्यांचे ग्रेड्स व्यवस्थितपणे मॉनिटर केले जातात. ह्या ग्रेड्स मॉनिटर करण्याचं मागचं कारण म्हणजे या ग्रेड्स वरती त्यांचं ऍडमिशन होतं ते म्हणजे हायस्कूलला. या स्टेज पर्यंतचं एज्युकेशन हे सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे. इन केस तुम्ही इथपर्यंतचं शिक्षण जर नाही घेत आहात तर लीगली तुम्हाला गव्हर्नमेंट शिक्षा करू शकते. पण वन्स यू कम्प्लीट युअर हाय स्कूल त्यानंतर यू हॅव द ऑप्शन टू क्विट. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला ऑप्शन देते की जर तुम्हाला याच्या पुढे शिकायचं नसेल तर तुम्ही क्विट करू शकता. पण अर्थातच खूप कमी लोक असतील जे क्विट करतात, कारण मोस्टली स्टुडंट्स डू कंटिन्यू देअर एज्युकेशन फर्दर. 10वी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज येते ती म्हणजे विदेरेगॉन्दे स्कूल म्हणजे हायस्कूल. आपल्याकडचं सांगायचं म्हणजे 11वी 12वी. तर या स्टेजमध्ये स्टुडंट्सकडे 3 ऑप्शन्स असतात, लाईक 3 स्ट्रीम्स असतात. त्याच्यामधली एखादी स्ट्रीम त्यांना चूज करायची असते. हे 3 स्ट्रीम्स असतात त्या म्हणजे तुम्हाला नंबर 1 इज इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ युअर युनिव्हर्सिटी एज्युकेशन. नंबर 2 इज मोर ऑफ अ प्रॅक्टिकल किंवा क्रिएटिव्ह म्हणू शकतो, वोकेशनल म्हणू शकतो, अशा ट्रेनिंग रिलेटेड जे सब्जेक्ट्स असतात ते. आणि थर्ड असतं अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लस
युअर वोकेशनल ट्रेनिंग. तर अशा 3 स्ट्रीम्स मधली एखादी स्ट्रीम स्टुडंटला चूज करायची असते आणि त्यामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं असतं. या स्टेजला 1 वर्ष इथल्या स्टुडंट्सना फॉरेन मध्ये जाऊन एक्सचेंज स्टुडंट म्हणून शिकता येतं. कुठल्याही फॉरेन कंट्रीमध्ये ते जाऊ शकतात आणि 1 वर्षासाठी ते तिथे शिक्षण घेऊ शकतात. वोकेशनल स्ट्रीम चूज करून जे लोक ट्रेनिंग कंप्लीट करतात ती मुलं नंतर जॉब करायला सुरुवात करतात. ज्या मुलांना खरंच शिक्षणाची खूप आवड आहे तीच मुलं युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन पुढील शिक्षण घेतात. इथे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे कोणताही जॉब असो, प्लंबर असो, एखादा IT इंजिनियर असो किंवा एखादी क्लिनिंग सर्व्हिस मध्ये काम करणारे कोणी असो, स्टँडर्ड ऑफ पे किंवा पे जो आहे तो सगळ्यांना सेम आहे ऑन एन ॲव्हरेज. तर त्यामुळे मुलं जर एखाद्याला खरंच इच्छा आहे पुढील शिक्षण घेण्याची तरच ती मुलं युनिव्हर्सिटी जॉईन करतात. उगाच आपल्याला एखादं शिक्षण, अमुक शिक्षण आपण घेतलं त्यामुळे आपल्याला जास्त सॅलरी मिळेल किंवा हे शिक्षण आपण नाही घेतलं तर आपल्याला कमी सॅलरीचा जॉब मिळेल, या कारणासाठी कोणी युनिव्हर्सिटी जॉईन करत नाही. आता वळूया युनिव्हर्सिटीज कडे. तर युनिव्हर्सिटीज इथे 2 प्रकारच्या आहेत. पब्लिक युनिव्हर्सिटीज विच आर फ्री ऑफ कॉस्ट आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्यांची थोडीफार प्रमाणात आपल्याला ट्युशन फी पे करावी लागते. तर युनिव्हर्सिटीज मध्ये आपण कंप्लीट करतो ते म्हणजे बॅचलर्स डिग्री, मास्टर्स डिग्री आणि PhD. युनिव्हर्सिटीज मध्ये सगळ्याच फील्ड मधले बॅचलर्स, मास्टर्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, PhD वगैरे सगळं आपण इन ऑल द स्ट्रीम्स आपण करू शकतो. युनिव्हर्सिटीज मध्ये आपल्याला इंटरनॅशनल स्टुडंट्स पण आता खूप जास्त प्रमाणात दिसतात. इंटरनॅशनल स्टुडंट्सचं ऍडमिशन थोडंफार चॅलेंजिंग असतं बिकॉज ऑफ द लँग्वेज बॅरियर. पण जर एखादा कोर्स तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये घेत आहात तर तुम्हाला IELTS द्यावी लागते. पण एखादा कोर्स जर तुम्ही नॉर्वेजियन मध्ये घेत आहात तर अर्थातच तुम्हाला नॉर्वेजियन लँग्वेजची एक्झाम द्यावी लागते. बघूया आता बेनिफिट्स, म्हणजे या शिक्षण पद्धतीचे काय फायदे मुलांना किंवा पेरेंट्सना होतात या गोष्टी बघूया. तर इथे या शिक्षण पद्धतीमुळे सगळ्यात पहिला जो फायदा होतो तो म्हणजे स्ट्रेस लेवल हा पेरेंट्स वरचा, स्टुडंट्स वरचा खूप म्हणजे खूपच कमी असतो. आपल्या इथे आता आपण बघू शकतो स्ट्रेस लेवल हा खूप वाढत चाललाय. मुलांचं आयुष्य इतकं कॉम्पिटेटिव्ह झालंय की मुलं सतत कसल्या ना कसल्या तरी स्ट्रेस मध्ये असतात. ग्रेड्स चांगले मिळवायचे आहेत, मला फर्स्टच यायचंय, मला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, हे सगळं कॉम्पिटिशन हे खूप कमी होऊन जातं. स्ट्रेस कमी असल्यामुळे पेरेंट्स सुद्धा तितकेच रिलॅक्स्ड असतात. घरी होमवर्क नसतो, मुलांना घरी आल्यानंतर पेरेंट्सना वेळ देता येतो, त्यांच्याबरोबर खेळता येतं, त्यांच्याशी खूप गप्पा मारता येतात. त्यामुळे फॅमिली बॉन्डिंग हे पण खूप चांगलं होतं. या मिळालेल्या फ्री टाइम मध्ये मुलं जास्त सोशलाइज होतात, फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करतात, नवीन स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करतात, हायकिंग करतात, अशा वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात. याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं ते म्हणजे गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटनी स्वतः येऊन हे पॉलिसीज मध्ये चेंजेस आणले. होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी ही स्कूलवरती टाकली. टीचर्स जास्त इंटरॅक्टिव्ह वेनी प्रॅक्टिकली मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू लागले. त्यामुळे पेरेंट्सवरचं बर्डन सुद्धा कमी झालं आणि मुलांवरचं बर्डन सुद्धा कमी झालं. कोचिंग क्लासची गरज पडत नाही कारण की क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही स्कूलमध्येच इतकी चांगली असते. मुलांना एखादी गोष्ट शिकण्यामध्ये इतकं ईज जातं की एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लावून थिअरी एखादी शिकून किंवा रट्टा मारून या सगळ्या गोष्टी काही करण्याची गरज वाटत नाही. आणि या गोष्टीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मुलं तेच शिकतात किंवा तेच करतात ज्या गोष्टीची त्यांना खरंच खूप आवड आहे. एखादी गोष्ट किंवा एखादा जॉब फक्त या कारणामुळे नाही घेत की याच्यामध्ये सॅलरी चांगली आहे, आपल्याला आपली लिव्हिंग स्टँडर्ड हे खूप चांगलं होईल, या गोष्टीसाठीच फक्त न करता ती गोष्ट आपल्याला मनापासून करायला खूप आवडते याच्यासाठी मुलं ती करतात. तर
आता वळूया या व्हिडिओच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टला, ते म्हणजे कंपॅरिझन बिटवीन नॉर्वेजियन एज्युकेशन मॉडेल अँड इंडियन एज्युकेशन मॉडेल. सुरुवात करूया फीस पासून. जसं मी मगाशी सांगितलं, नॉर्वेजियन स्कूल ह्या फ्री असल्यामुळे नॉर्वेजियन एज्युकेशन मॉडेलमध्ये 0 फीज आहेत आणि तेच इंडियन स्कूल्समध्ये तर आपल्याला माहीतच आहे किती फीज आणि आपण किती पे करतो आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी. तर हा मोठा आणि मेजर डिफरन्स आहे. नंबर 2 इज कोचिंग क्लासेस. नॉर्वेजियन एज्युकेशन मॉडेलमध्ये देर इज 0 कोचिंग क्लासेस आणि आपल्या इकडे भारतामध्ये कोचिंग क्लासेसचा तर जणू बिझनेस झालाय. तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. नंबर 3 इज द टाइप ऑफ एज्युकेशन. आपल्या इथे जास्त भर दिला जातो तो म्हणजे थिअरीवरती, एक्झाम्स वरती. इथे इनफॅक्ट मोर दॅन एक्झामिनेशन्स जास्त भर दिला जातो तो म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज वरती. मुलांना एखाद्या विषयावरचं प्रॅक्टिकल ज्ञान किती आहे हे तपासण्याची पद्धत इथे आहे. नंबर 4 इज प्रायव्हेटायझेशन. इथे नॉर्वेमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट स्कूल्स या बंद केल्या आहेत. अपार्ट फ्रॉम द इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल्स फॉर इमिग्रंट्स, मोस्टली सगळे प्रिफर करतात ते म्हणजे पब्लिक स्कूल्स. आणि आपल्या इथे पब्लिक स्कूल्स तर जणू बंदच झालेले आहेत, कारण जो तो पळतोय तो म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये, प्रायव्हेट स्कूल्समध्ये. आज मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली त्यावरून आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे चेंजेस झाले, जो न्यू एज्युकेशन मॉडेल इंट्रोड्यूस करण्यात आला आपल्या भारतामध्ये, त्याबद्दलचे तुमचे व्ह्यूज काय आहेत हे मला नक्की कळवा. या मॉडेलमध्ये नुसता पॅटर्न चेंजेस केल्यामुळे काही बदल होऊ शकतो का किंवा त्याने काही फरक पडेल का हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आपल्याकडे जे चाललं आहे, प्रायव्हेटायझेशन चाललं आहे स्कूल्सचं, जी भरमसाठ फी घेतली जाते पेरेंट्स कडून, गव्हर्नमेंट स्कूल्स या ऑलमोस्ट बंद झालेल्या आहेत किंवा खूप इंटरनॅशनल स्कूल्सला प्राधान्य दिलं जात आहे, या सगळ्या गोष्टींबद्दलचं तुमचे व्ह्यूज काय आहेत हे मला नक्की कळवा. किंवा आपण कोणत्या प्रकारे या सिस्टम मध्ये चेंज आणू शकतो किंवा आपण ते आणले पाहिजेत का, आपली गव्हर्नमेंट जे करते त्याला आपण किती किंवा कसं सपोर्ट केलं पाहिजे, त्याचे आपल्याला कसे फायदे होतील, हे सगळं पण आपण कमेंट सेक्शन मध्ये डिस्कस करू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मुलांसोबत शेअर करा, त्यांच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, स्टुडंट ग्रुप्स जे आहेत त्याच्यामध्ये शेअर करा. ज्यांना ज्यांना या इन्फॉर्मेशनची गरज आहे त्या सगळ्यांना शेअर करा. तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल किंवा अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.